आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भातल्या याचिकेवर आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी। तर माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदासह आमदारकीवर निलंबनाची टांगती तलवार। भास्कर जाधवांना भाजपचा पाठिंबा की जुना वचपा काढणार? भास्कर जाधवांच्या नावाला भाजपकडून विरोध होण्याची दाट शक्यता। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जाधवांनी केलं होतं भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन। विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता। विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधिमंडळाकडून तपासणी केली जाणार। केंद्राच्या 2006च्या तरतुदीनुसार 10% संख्याबळ आवश्यक। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हा संपर्क मंत्र्यांची नेमणूक करण्यात येणार। तर प्रत्येकी 3 जिल्ह्याला 1 मंत्री देणार असल्याची माहिती। शिवसेना भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादीकडून सुद्धा संपर्क मंत्र्यांची नेमणूक। स्वारगेट अत्याचार प्रकरणी 15 दिवसात आरोपपत्र दाखल करणार। आरोपीचा DNA अहवाल, फॉरेन्सिक पुरावे एकत्र करणार। पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरण आता आरोपी दत्ता गाडेचा अहिल्यानगर आणि सोलापूरमध्ये सुद्धा वावर असल्याची माहिती। पोलीस तपासात माहिती उघड। विधान परिषदेत संधी मिळावी म्हणून विदर्भात इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू। तर भाजपच्या कोट्यातनं प्रवीण दटके यांच्या जागेवर कुणाला संधी मिळते याकडे लक्ष। शिवसेनेतनं किरण पांडव यांचंही नाव चर्चेत। रत्नागिरीतील दापोली नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव। शिवसेना गटनेत्या शिवानी खानविलकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला ठराव। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा ममता मोरेंविरोधात अविश्वासाचा ठराव। संध्याकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये आज आयनॉक्स थिएटरमध्ये छावा चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सर्व महायुतीतील आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार।